राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा अधिक जाणवू शकतो हे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं। दरम्यान कर्नाटक सरकारनं अशा प्रकारे महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा खंडित करू नये आणि तो केला गेलाय अशा प्रकारचा आरोप सतेज पाटील यांनी केलेला आहे। महाराष्ट्रातल्या कोरोनाच्या सगळ्या संकट काळामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अशा प्रकारे थांबवणं योग्य नसल्याचंही सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। बेल्लारीतून हा ऑक्सिजन येत होता। कर्नाटकातून येणारा हा ऑक्सिजन सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली। केंद्र शासन वेळोवेळी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात देशातला आढावा घेतो आणि काल रात्री बेल्लारीतून जे 50 टन महाराष्ट्राला येत होतं, किंबहुना कोल्हापूरमध्ये येत होतं आणि तिथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली अशा सर्व भागांमध्ये ते जात होतं। त्यामध्ये त्यांनी तो कोटा रद्द केलेला आहे। परंतु आज सकाळपासून आम्ही राज्य शासनानं तो कोटा महाराष्ट्रातल्या इतर प्लांटमधून भरून काढण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, हा ऑक्सिजन पुरवठा का नेमका थांबवण्यात आलेला आहे, त्याच्या मागचं कारण काय? किती हा ऑक्सिजन होता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात किती मोठा परिणाम जाणवणार आहे? एक सर्वात महत्त्वाचा विलास आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राने अथक परिश्रमाने वेगवेगळ्या राज्यांमधून ऑक्सिजन राज्याला पुरवठा केला आणि कुठेतरी ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होण्याकडे देखील राज्याची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे। आणि देशात जर पाहिलं तर ऑक्सिजनचा पुरवठा अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रात सुरू असल्याचं चित्र या गेल्या आठवड्यामध्ये समोर आलं होतं। पण अचानक आज केंद्र सरकारनं कर्नाटकामधून महाराष्ट्राला मिळणारा 150 मेट्रिक टन जो ऑक्सिजन होता तो पूर्णपणे या ठिकाणी वळवला असल्याचा आरोप जो आहे तो राजेश टोपे यांनी या ठिकाणी केलाय। आणि तो ऑक्सिजन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वाट्याला येणार होता, पण तो तात्काळ अर्ध्या वाटेवरच तो वळवण्यात आलेला असल्याचं समोर आलेलं आहे। कुठेतरी आपल्या राज्याला देखील भविष्याची गरज म्हणून राज्य सरकारने काही संकल्पना या ठिकाणी मांडल्या होत्या आणि ऑक्सिजन स्टोअर देखील या ठिकाणी करण्याचं आयोजित केलं होतं। साधारणतः आपल्याला भविष्यात पुढे 2000 मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे। त्या दृष्टीनं ही पावलं उचलली जात होती, पण अचानक हा ऑक्सिजन थांबवल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन पळवण्याचा जो निर्णय झालाय तो अतिशय गंभीर आहे आणि त्याबाबत थेट आरोग्यमंत्री जे आहेत राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत। नक्कीच, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।